नमस्कार, मी अमित मुंडे, पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता की आपण सध्या नवले ब्रिजवर आहोत आणि या पाठीमागे आता दोन ट्रकचा मोठा अपघात झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि या दोन ट्रकच्या मध्ये एक जी कार आहे ती कार अगदी चेंदामेंदा झाल्याचं पाहायला मिळतंय। या ठिकाणी या कार मध्ये 4 ते 5 प्रवासी होते आणि एकाच कुटुंबातली ते प्रवासी होते असं सांगण्यात येत आहे। आणि प्राथमिक माहिती आपल्याला अशी समजते की यामध्ये 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याचं पाहायला मिळते। या ठिकाणी एनडीआरएफ ची टीम, फायर ब्रिगेड, पोलीस मोठ्या प्रमाणामध्ये आहेत आणि या ठिकाणी वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत। आणि मुख्य म्हणजे या अपघाताचं कारण म्हणजे जो ट्रक होता जो यावेळी तो ट्रक मात्र त्याचा ब्रेक फेल झाला आणि त्यांनी 8 ते 10 वाहनांना धडक दिली आणि त्याच्या पाठोपाठ एक दुसरा ट्रक होता। या समोरच्या ट्रकच्या ब्रेक लागल्यामुळे पाठीमागचा ट्रक सुद्धा त्यालाही जोराचा ब्रेक लावावा लागला आणि त्या दोन्हीच्या मध्ये एक जी गाडी होती त्या दोन्हीमध्ये ती गाडी अडकली आणि त्यानंतर त्या गाडीचा जागी स्फोट झाला आणि यामध्ये कमीत कमी 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आता आपल्या समोर येते। आणि एकंदरीतच या ठिकाणी आता क्रेनच्या साहाय्याने ही जी गाडी आहे ती गाडी ओढून काढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि हे जे ट्रक आहे या ट्रक मध्ये देखील जो ड्रायव्हर आणि क्लीनर होते तेही जागीच जळून गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि या ठिकाणी आता बघायची गर्दी सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते। एकंदरीत या नवले ब्रिजवरती वारंवार हे अपघात का होतात हा देखील मोठा प्रश्न आता आपल्या समोर उभा आहे। आणि या ठिकाणी आता पोलीस प्रशासन मात्र जोमाने काम करते। एनडीआरएफ ची टीम असेल, फायर ब्रिगेडची टीम असेल, हे मोठ्या शर्थीचे प्रयत्न करून यामधील अजूनही या ठिकाणी काही अडकलेले प्रवासी आहेत का याचा देखील आता तपास सुरू आहे। आणि आता ही जी गाडी काढलेली आहे, तुम्ही शेवटी तुम्हाला दृश्य दाखवतो, ही गाडी आता काढलेली आहे आणि यातून आता जे मृत्यू झालेले जे नागरिक आहेत त्यांचा मृत्यू आता नागरिकांचा जी डेड बॉडी आहे ती काढण्यात येते आहे। आणि एकंदरीतच आता यामध्ये मृत्यूची संख्या किती आहे हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। नेमकं या अपघाताचं कारण म्हणजे हे ट्रकचा ब्रेक फेल झाला आणि त्यामुळे 8 ते 10 वाहनांना धडक झाली आणि त्याच्यानंतर पाठोपाठ जी ट्रक आहे तिचा पाठीमागून धडक झाली आणि त्यामध्ये एक जी गाडी होती तर त्या गाडीचा चेंदामेंदा झाला आणि यामध्ये एकंदरीत 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आपल्या समोर येते। हा जो दुर्दैवी अपघात आहे संध्याकाळी 5:30 ते 6:45 दरम्यान हा अपघात झालेला आहे। एक मोठा लोडेड ट्रक जो आहे तो ट्रक साताराच्या दिशेने मुंबईच्या दिशेने चालला होता, साताराकडून मुंबईच्या दिशेने चालला होता। नवले ब्रिज या ठिकाणी त्या उतारावरती कदाचित ब्रेक फेल झाल्यामुळं, कारण स्पीड मास आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात दिसत आहेत, ब्रेक फेल झाल्यामुळं तो जो ट्रक आहे तो पुढे धडकत मधल्या गाड्या धडकत पुढे गेला आणि पुढे एक मोठा कंटेनर किंवा मोठी ट्रक त्या ठिकाणी थांबली होती, त्या ट्रकला जाऊन मागे धडकला। दुर्दैवाने त्या ट्रकच्या आणि मागच्या ट्रकच्या मध्ये एक छोटी कार होती, त्याचा सँडविच झाला आणि त्या इम्पॅक्टमुळे त्या गाडीला आग लागली आणि गाडीमधले गाडी जळली पूर्ण। गाडीत जे पॅसेंजर होते ते पॅसेंजर सुद्धा दुर्दैवाने त्यांची डेथ झाली असण्याची शक्यता आहे। पूर्ण सगळे आग विझवलेली आहे फायर ब्रिगेडने, पोलीस या ठिकाणी घटनास्थळी तात्काळ पोहोचलेले आहेत। फायर टेंडर बाकीचे ॲम्ब्युलन्स वगैरे घेऊन जखमींना आपण वेगवेगळ्या हॉस्पिटलला पाठवलेले आहेत, काही गंभीर आहेत, काही किरकोळ जखमी आहेत। व्हेकल जे रस्त्यावर आहेत जे अपघातग्रस्त आहेत त्यांना बाजूला करण्याचं काम सुरू आहे। जे इम्पॅक्ट झालेलं आहे ते पूर्ण व्हेकल्स आपण बाजूला करत आहोत आणि जे डेथ आहे ते डेथ पुढची कारवाई आहे पुढची कारवाई आपण करत आहोत। आता अपघात कशामुळे झाला याचा पूर्ण तपास आपल्याला या ठिकाणी केला जाईल, परंतु सध्या जे अपघातग्रस्त व्हेकल्स आहेत ते बाजूला काढण्याचं काम सुरू आहे। जे डेथ आहेत ते डेथला जे डेड बॉडीज आहेत ते आपण ससून हॉस्पिटलला पाठवत आहोत। प्राथमिकदृष्ट्या अशी माहिती आहे की 6 ते 7 लोकांचं डेथ या ठिकाणी झालेलं आहे। अजूनही काही जखमी आहेत, गंभीर जखमी, त्यांना वेगवेगळ्या हॉस्पिटलला ॲडमिट केलेलं आहे। सध्या ही प्राथमिक माहिती आहे, बाकी तपास सध्या आपल्याला सुरू आहे। ट्रॅफिक सुरू डायव्हर्ट केलेला आहे। नागरिकांना सुद्धा विनंती की कृपया एक अर्धा 1 पाऊण तास या ठिकाणी ह्या रस्त्याने न येता दुसरा डायव्हर्ट जो आहे डायव्हर्जन त्याचा मार्गाचा वापर करावा। अपघातग्रस्त सर आकडा किती असू शकतो? अपघात एक 20-25 लोक 20-25 व्हेकल जे आहेत ते अपघातग्रस्त आहेत। त्याच्यामध्ये आता असेसमेंट घ्यायचं काम सुरू आहे, ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला कळतील।